घंटा का रंग रूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक, नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्प, जीवन या समरा, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. उभारत नाही तर एक जळता विचार उभा राहतो. जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची आई नव्हे, तर जिजाऊ म्हणजे एका आईच्या हृदयात जन्मलेलं स्वराज्य. जिजाऊ म्हणजे मातृत्वाचा असा आदर्श की ज्यातून केवळ मूल घडत नाही तर युग घडतं, पिढी घडते आणि इतिहासाला नवी दिशा मिळते. आज आपण जिजाऊंकडे पाहतो तेव्हा त्यांचं मातृत्व हे हळवं लाडीक कळकुवत नव्हतं, तर ते धगधगत होतं. शिस्तबुद्ध, दूरदृष्टीचं आणि राष्ट्रनिर्मिती मातृत्व होतं. त्यांनी मूल वाढवलं नाही, त्यांनी एक विचार वाढवला, त्यांनी स्वप्न वाढवलं, त्यांनी स्वराज्य वाढवलं. जिजाऊंचं मातृत्व हे मायेपुरता मर्यादित नव्हतं. त्या माया देत होत्या, पण त्याच वेळी कणखर संस्कार देत होत्या. त्या शिवाजी महाराजांना प्रेमाने कवेत घेत होत्या, पण अन्याय दिसला की त्या कडक शब्दात सत्य सांगत होत्या. त्या मातृत्व म्हणजे शब्दात सत्य सांगत होत्या. त्यांचं मातृत्व म्हणजे माझा मुलगा सुखी असावा एवढ्यावरच थांबल्या नव्हत्या, तर माझा मुलगा योग्य असावा इथपर्यंत पोहोचलेलं होतं. योग्य मुलांवर दबाव नको, कठोरपणा नको, पण जिजाऊंनी दाखवून दिलं की शिस्त म्हणजे अत्याचार नाही, शिस्त म्हणजे दिशा आहे. साठी जगला माझा जाणता राजा तलवारीनं गाजला, जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला, जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. रायरेश्वराच्या मंदिर वीर मावळे जगुनिया, वीर मावळे जगुनिया. रयतेच्या रक्षणाची शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची. रायगडावर भगवा झेंडा फडकला, रायगडावर भगवा झेंडा फडकला. माझा जाणता राजा तलवारीनं गाजला, जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला, जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. गनिमतावे शत्रूंना या नमविले, शत्रूंना या नमविले. रयतेच्या या राजाने विश्वसारे उभारिले, विश्वसारे उभारिले. हर हर महादेव नांद हा गुंजला, हर हर महादेव नांद हा गुंजला. माझा जाणता राजा तलवारीनं गाजला, जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला, जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला.
जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई तर वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. माझी नम्र विनंती. मुद्रा माझा माता जिजाऊंना, मुद्रा माता माझा माता जिजाऊंना, ज्यांनी घडवले शिव शुभांना, ज्यांनी घडवले शिव शुभांना. माता जिजाऊ यांचे जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. सन 1605 साली जिजामाता यांचा शहाजी राजे भोसले यांच्या सोबत दौलताबाद येथे विवाह झाला. राजमाता जिजाऊ लहानपणापासूनच चाणाक्ष व बुद्धीने तेज होत्या. लहानपणापासून अन्यायाविरुद्ध त्यांची चीड होती. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले. राजमाता जिजाऊ शिवरायांना रामकृष्ण आणि भीम याच्या गोष्टी सांगत हिंदवी स्वराज्य संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात छत्रपती शिवरायांनी ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा गुणांकडून राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे निर्माण करण्यात राजमाता जिजाऊ यांचे फार मोठे योगदान होते. अशा या महान राजमाता जिजाऊचे 17 जून 1674 रोजी वयाच्या 80व्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी पाचा या गावी निधन झाले. अशा या शूरवीर माता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुद्रा माझा मानाचा झुकवून माझी मान, झुकवून माझी मान. 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. राजमाता जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता होत्या. त्यांनी शिवरायांवर लहानपणापासून चांगले संस्कार केले. त्यांनी शिवरायांना रामायण तसेच महाभारतातील कथा सांगितल्या. त्यांनी शिवरायांना राजनीती शिकवली. त्या शिवाजी महाराज मोहिमेवर गेल्यावर स्वतः राज्यकारभारावर लक्ष ठेवत. राजमाता जिजाऊमुळे महाराष्ट्राला एक न्यायप्रिय, शूर व प्रजाहित दक्ष राजा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व अष्टबैल घडवण्यात माता जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. जिजाऊमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य प्राप्त करण्याची जिद्द आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस निर्माण झाले. दुर्दैवाने सन 1674 रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. व आदर्श माता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. राजमाता जिजाऊ या लहानपणापासून जिद्दी, करारी व बलिदार स्वभावाच्या होत्या. त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती. त्या युद्धकला, घोडेस्वारी, तलवारबाजी इत्यादीमध्ये पारंगत होत्या. सन 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. एवढे बोलून माझी 2 शब्द संपतो. कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप, वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप, वाघ शुभा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. ज्याने कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, ज्याने कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला. तो बापाचा बाप, वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप, वाघ शुभा जन्मला. हाती घेतली तलवार केला दृष्टाचा संहार, हाती घेतली तलवार केला दृष्टाचा संहार. त्या अफजलाचा कोतळा त्यांनी काढीला बाहेर, त्या अफजलाचा कोतळा त्यांनी काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला.
तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी जर टाकली ना तर त्यांची गाय केल्या जाणार नाही. कारण त्या मुलांना कळायला हवं, मराठ्यांमध्ये जसे रणमर्द आहे तशा रणमर्दिनी सुद्धा आहे. ज्यांच्या समशीर मुघलांचे रक्त लागल्याशिवाय मान्य होणार नाही, ज्यांच्या समशिरी मुघलांचे रक्त लागल्याशिवाय मान्य होणार नाही. कारण मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी खेळल्या जाते त्याच हाताने गर्दनही छाटता येते. हिंदवी स्वराज्य आहे, येथे आयाबाईंची पूजा केली जाते. जा सांग तुझ्या बादशाला, जा सांग तुझ्या बादशाला, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते, महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावले गेले, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव जिजा असे ठेवले. आईची खातीर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबाराजे हे सर्व दाखल रत्न, अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबाराजेंना घडविले. अंगणातली तुळस, पडतली गाय, घरातली माय याच्याकडे वाकडी नजर पाहिजे. काही वटकड नको ही शिकवण आम्ही शंभूराजेंना दिली. आम्ही पहिले स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते त्यांनी पूर्ण केले. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, साथ होती आई भवानी व जिजाऊ माताची, मृत्यू विषवली स्वराज्याची. म्हणून तर माता जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. कृपया तुम्ही ते शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्रतेची विनंती. ज्या राजाचं या भूतलावर एकही मंदिर नाही, ज्या राजाचं या भूतलावर एकही मंदिर नाही, परंतु मंदिरातील प्रत्येक देव त्या राजाला मुद्रा, मानाचा मुद्रा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता, जगात एक होता, जगात एक होता. माता जिजाऊचे पुत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांचे मनामनांत, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांचे मनामनांत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात, करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीवर हिंदुस्तान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीवर हिंदुस्तान हलवून गेला. वाघडाखाडे अफजल खानाचा कोठरा फाडून गेला. स्वर्गात देवांनी हिजाला झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबावर गेला, शिवबावर गेला. सिंहाची चाल, गरुडाची नजर, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे वर्तन, हेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही शिवाजी महाराजांची शिकवण. देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे. एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामगिरी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. शब्दही यापुढे पळतील अशी शिवबांची कीर्ती, शब्दही यापुढे पळतील अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभती दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. अंगात हवी रग, रक्तात हवी धग, अंगात हवी रग, रक्तात हवी धग. छाती आपोआप फुटते एकदा जय शिवराय बोलून मारुती महाराज भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज. जिने घडविले शंभू राजाला, मुजरा माझा त्या जिजाऊ मातेला. जिने घडविले खिचडी शंभू राजाला, तुमच्याच प्रेरणेतून आज हा महाराष्ट्र घडला, तुमच्याच प्रेरणेतून आज हा महाराष्ट्र घडला, तुमच्याच प्रेरणेने स्वराज्याचा भगवा फडकला, स्वराज्याचा भगवा फडकला. आद्याले म्हणा मुडक बांक कर म्हणा तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र, आज 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. या थोर मातेस प्रथम माझा मानाचा मुजरा, 1598 रोजी बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव जिजाबाई उर्फ म्हाळसाबाई हे होते. इसवी सन 1605 मध्ये जिजाऊचा शहाजीशी विवाह झाला. पुढे शहाजी राजे व जिजाऊंच्या पोटी शूर प्रतापी संभाजी राजे व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी राजे या दोन नररत्नांनी जन्म घेतला. थोरले संभाजी राजे शहाजी राजांजवळ वाढले तर शिवाजी राजांची सर्व जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली. काही कारणांमुळे जेव्हा भोसले व बाहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाले तेव्हा त्यांनी पतिनिष्ठेला अधिक महत्व दिले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. कार्यामध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कार्तिक आहे. आज मी आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे. स्वामी विवेकानंद हे महान भारतीय तत्वज्ञ गौऱ्या यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. त्यांनी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे. स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेले रामकृष्ण मिशन आजही कार्यरत आहे. त्यांनी 4 जुलै युवकांचे प्रेरणास्थान. उठा युवकांनो, जागे व्हा. ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबू नका, असे युवकांना संदेश देणारे एक तेजस्वी मूर्ती स्वामी विवेकानंद यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. आपल्यासाठी एक अभिमानाची बाब, गौरवाची बाब, ज्या राष्ट्रमातेनं शिवबाला जन्म दिला आणि जन्म देऊन स्वराज्याचा जे त्यांचा संकल्प होता तो संकल्प पूर्ण केला. अशी ही राजमाता, राष्ट्रमाता आपल्या या बुलढाणा जिल्ह्यातील मातीतील तिचा जन्म झाला. सिंदखेड राजा या ठिकाणी ही आपल्यासाठी एक अभिमानाची आणि गौरवाची बाब. जेव्हा आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला जर कोणी विचारलं तुम्ही कुठले, तर आपण बुलढाणा असं सांगतो. आणि तेव्हा एक आपलं सिंदखेड राजा जिथे जिजाऊचा जन्म झाला त्याविषयी एक स्फूर्ती किंवा एक वेगळी ओळख त्या ठिकाणी आपली निमित्त. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा या ठिकाणी या लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. जेव्हा म्हाळसाबाई आणि लखुजीराव जाधव यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं, मोठ्या थाटामाटामध्ये हत्तीवरून साखर वाटत एक विजयोत्सव सादर करत, त्यावेळेला वास्तविक स्त्रियांना एवढी एक बंदिस्त याच्यामध्ये ठेवलं जायचं. एक आनंद किंवा मोठा हर्ष स्त्री जन्माला आली तेव्हा होत नव्हतं, परंतु तरी सुद्धा लखुजीराव जाधवांनी आपल्या कन्येचं जे स्वागत होतं हे अतिशय या ठिकाणी गोड साखर वाटून या ठिकाणी केलं. पुढे रंगपंचमीचा सण होता आणि रंगपंचमीच्या सणाला लखुजीराव जाधव यांच्या वाड्यामध्ये या ठिकाणी विजय उत्सव किंवा हा धुलीवंदनाचा हा सण या ठिकाणी चालू होता. आणि त्या धुलीवंदनाच्या सणामध्ये या शिवाजी आणि राजमाता जिजाऊ या सुद्धा एकमेकांमध्ये या ठिकाणी
रंग उडवत होत्या, त्या सणाचा आनंद घेत होता, त्याच वेळेला मालोजीराव राजे भोसले यांच्या मनामध्ये कल्पना सुचली, ही जोडी जर या ठिकाणी यांचा विवाह झाला तरी किती सुंदर दिसेल. आणि त्यांनी तो प्रस्ताव लखोजीराव जाधवांकडे ठेवला. लखोजीराव जाधवांनी वेरूळ घराण्याचे जे भोसले होते हे वेरूळ घराण्याचे संस्थानिक होते. वेरूळचं संस्थान त्यांच्याकडे होतं. त्यावेळेला निजामशाही, आदिलशाही अशा वेगवेगळ्या सत्ता होत्या आणि या सत्ता आपल्या संस्थानाचं किंवा आपल्या प्रजेचं या ठिकाणी आपल्या विभागाचं रक्षण करण्यासाठी त्या वेगवेगळे भाग एक संस्थानिक म्हणून त्यांच्याकडे द्यायचे. आणि त्यातच वेरूळचं जे संस्थान होतं हे भोसल्यांकडे नावड्या. आणि पुढे देवगिरी या ठिकाणी शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाह झाला. त्यानंतर शहाजीराजे हे सुद्धा एक या ठिकाणी मुघलांच्या आदिलशाहीमध्ये एक चाकर होते, संस्थानिक होते. त्यांनी एक स्वप्न राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी पाहिलं. राजमाता हे म्हणाल्या की आता ही मोगलांची जी चाकरी आहे ही बंद, आणि आता आपण कुठंतरी स्वतःच या ठिकाणी हिंदूचं, मराठ्यांचं या ठिकाणी आपण एक संस्थान किंवा राज्य या ठिकाणी उभं केलं पाहिजे. आणि त्या संकल्पनेला शहाजीराजे भोसले यांनी सुद्धा साथ दिली. अशातच 19 फेब्रुवारी 1630 रोजी या राजमातेच्या पोटी एक कन्या रत्न प्राप्त झालं की ज्याला आपण जाणता राजा म्हणतो. आणि जगामध्ये जाणता राजा ही जी उपाधी जर कोणाला असेल तर एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि जाणता राजा का, तर राष्ट्रमातेला जे अपेक्षित जे स्वराज्य हवं होतं, सुराज्य हवं होतं, की जे आपल्या न्याय समता याच्यावरती आधारित असेल. आणि खरोखर या न्याय आणि समतेवर शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आभार या ठिकाणी उभारलेलं होतं. त्यानंतर पुढे चालून त्या शिवाजी महाराजांच्या त्या गुरु होत्या, खऱ्या गुरु त्याच. त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली. पुणे या ठिकाणी सोन्याचा नागर आखलून आणि त्या ठिकाणी जो आदिलशाह त्याला निरोप पाठवला की आता ही जी सोन्याची जी जागीरदारी आहे ही जागीरदारी आता कुठेतरी मराठ्याच्या नावानं किंवा या ठिकाणी शिवाजी महाराजांची ही होते आहे असा निरोप त्या ठिकाणी केला. शिवाजी महाराजांनी त्यांना 18 पगड जातीचे जे मावळे होते हे मावळे जमा केले. हे मावळे जमा करून त्यांना एक माया, स्वराज्याची माया लावली, स्वराज्याचा मोह लावला. आणि स्वराज्याचा मोह लावून त्यांनी तोरणा या ठिकाणी प्रथम स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि पुढे चालून स्वराज्य त्या इथलं वाढत गेलं की या ठिकाणी औरंगजेबाला सुद्धा त्याची दखल घेणे गरजेचं आहे किंवा शिवबाचं नैनाट करणे गरजेचं आहे या असं वाटू लागलं. तेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजाला नजर कैदेमध्ये जेव्हा ठेवलं अग्रहाटी, तेव्हा हे स्वराज्य चालवण्याचं काम शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये जर कोणी केलं तर त्या राजमाता जिजाऊ यांनी केलं. आणि स्वराज्य इथलं वाढत गेलं. शेवटी एक मराठ्यांचा सुद्धा राजा या ठिकाणी झाला. हे जनतेला कळालं पाहिजे, सगळीकडे हे कळालं पाहिजे. यासाठी 6 जून 1674 रोजी रायगडावर मोठ्या जिथं आपण जाऊन आलो, आपली एक अभिमानाची बाब की नेमकंच आपण त्या रायगडाच्या मातीला सुद्धा स्पर्श करून आलो.
ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या ठिकाणच्या मातीला आपण स्पर्श करून आलो, ही सुद्धा आपल्यासाठी एक अभिमानाची बाब. लगेच आपण एक जन्म या ठिकाणी साजरा करतो. तर 6 जून 1674 रोजी शिवाजीचा राज्याभिषेक झाला आणि मराठ्यांचा राजा झाला, जाणता राजा झाला. ही दवंडी किंवा हे सगळं जिकडं तिकडं माहिती झालं, पण लगेच काही दिवसामध्ये या स्वराज्यावरती संकट उभं राहिलं आणि ते म्हणजे 17 जून 1674 रोजी अवघ्या 12 दिवसामध्ये या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना आपण मुकलो. एक ही राष्ट्रमाता राजमाता ही खरोखर अशी आहे, माता आहे की प्रत्येक मातेला असं वाटतं की हा शोभासारखा पुत्र किंवा राजमातेच्या पोटी जसा मुलगा जन्माला आला, पुत्र जन्माला आला, तसा पुत्र हा माझ्या पोटी जन्माला यावा असा हेवा वाटणारी ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. त्यानंतर स्वामी विवेकानंद, एक तेजस्वी, पिळदार आणि भरदार व्यक्तिमत्व. उठा तरुणांनो, जागे व्हा, ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबू नका. हा मुलांना, युवकांना, आता युवक दिन सुद्धा आहे, आता राष्ट्रीय युवक दिन सुद्धा आहे. हा युवकांना प्रेरणा देणार हे प्रमुख रामकृष्ण प्रमुख सन्मान्य श्री जीवी शेळके सर, सन्मान्य श्री जुमडे सर, विकास भाऊ बेलोकार, आज या ठिकाणी माँ जिजाऊंच्या भूमिकेमध्ये असलेल्या दिव्या, संजना आणि संजीवनी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, बघा आपण आपल्या शाळेमध्ये सर्व कार्यक्रम साजरे करतो, पण त्यापैकी काही कार्यक्रम असे असतात की त्यामध्ये तुम्ही 100% इन्व्हॉल्व होता आणि काहीतरी स्फूर्ती देणाऱ्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. सरांनी आपल्याला दोनही आजच्या जयंतीला जे आपण साजरे करतो त्यांच्यावरती खूप चांगला प्रकाश टाकला. आपण किती ऐकत होतो मी बघत होतो, एवढी चांगली माहिती तुम्हाला मिळत नाही, तुम्ही वाचत नाही, पण आपल्याला ती ऐकायला मिळते तर आपण सगळ्यांनी ती ऐकली पाहिजे. पण आपण आपल्यातले बरेच मुलं आणि मुली, तुम्हाला काय वाटतं कोणाच ठाऊक कार्यक्रमामध्ये, तुम्ही असं गप्पा करायला येतं काय कोणाच ठाऊक इथे, बरं तुम्ही जे बोलता ते तुम्हालाच माहिती काय येतं, ते किती फायद्याचं आहे किती नाही. किमान या दिवशी तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. आपण त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर बघितलं तर भाषणामध्ये इथे फक्त 1 किंवा 2% विद्यार्थी असे असतात की जे न वाचता भाषण देतात, बरोबर ना. मग आपलं कर्तव्य की आपण न वाचता भाषण आपलं इथे यायला पाहिजे, ते आपण देऊ शकत नाही. मग किमान आपण देऊ शकत नाही तर आपण कमीत कमी शांततेने ऐकलं तरी पाहिजे, खाली माना घालून बोललं नाही पाहिजे, ताट बसायचं. बिलकुल आपल्या विद्यार्थ्याचं कर्तव्य ताट बसून सगळं भाषण ऐकायचं. प्रत्येक वेळेस या गोष्टी सांगण्याची गरज नाही. बघा, राष्ट्रमाता जिजाऊंच्या कर्मभूमीत आपण जाऊन आलेलो आहोत. अगोदर आपण सध्या आपण जे राहतो ते आपण मातृतीर्थ, बुलढाणा जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हटलं जातं. सिंदखेड राजा आपल्या जिल्ह्यामध्येच आहे आणि तुमच्यापैकी किती जण सिंदखेड राजाला गेलेले नाहीत? सर, आपली 1 दिवसाची सहल सिंदखेड राजाला पण जाणं गरजेचे आहे. पुढच्या वर्षी आपण निश्चितच नेऊ. बघा, या 2 गोष्टी म्हणजे मी तिथे जाऊन आलो ना, तर तिथे रायगडावरती अगदी ज्यावेळेस ते गाईड जे होते आपले, त्यांनी जी काही माहिती दिली तिथे अगदी अंगावर शहारे आणणार होते. आणि खरोखर असं वाटलं की आपल्या जीवनाचं या ठिकाणी सार्थक झालं की आपण रायगडावरती जाऊन आलो, हे जीवनाचं सार्थक झालं. कारण अशी माता जिनं असा पुत्र घडविला की असं इतिहासात दुसरं उदाहरणच नाहीये. आहे का असं उदाहरण एखादं तरी की आईचं आणि मुलाचं एकत्रित नाव घेतलं असं उदाहरणच नाही. आईचं आणि मुलाचं एकत्रित घेतलं जातं. कुणाचे नाव सिंगलच आहेत, एकटेच नाव आहेत, एकटेच कर्तृत्व आहे. पण हे असं एकमेव नाव आहे की ज्यांनी या भूमीला असा सुपुत्र दिला की ज्याचं नाव घेतल्याबरोबर सगळ्यांच्या अंगामध्ये रक्त सळसळते.
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ह्या खूप अभ्यासू होत्या. जरी सांगितलं की त्यांच्यावर कोणते संस्कार होते काय होते. आपण बघितलं बहिर्जी नाईक, सगळ्यांनी ऐकलं ना? कोण होते ते? बहिर्जी नाईक. रायगडला आपण आता गाईड करून ऐकलं होतं. कोण होते बहिर्जी नाईक? गुप्तहेर होते ना? गुप्तहेर. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर. आणि त्याच्या संदर्भात एक खलवत खाना सांगितलं ना खाली नाव. खलवत खाना. किती भाषा येतात त्यांना? 18. किती भाषा येतात? 8 की 16 की 18? 16 भाषा येतात त्यांना. तुमचं लक्ष होतं की माहिती मला. आणि या सगळ्यामध्ये त्यांना फ्रेंच पण येत होती, इंग्रजी येत होती, सगळ्या भाषा येत होत्या. आणि काय सांगितलं, औरंगजेबाच्या दाढीचे केसाला हात लावून आले तरी औरंगजेबाला समजलं नाही. केसाला हात लावून आले तरी समजलं नाही की गुप्तहेर आहे म्हणून. तुम्ही ऐकत होते की तिथे का तिथे गप्पा सुरू होत्या? मारण कुत्र्यासारखा छायाच्या केस उपटला होता. काय तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला गेला पाहिजे. ते शिक्षण, खरं शिक्षण. नुसतं व्याख्या मोठमोठ्या खूप व्याख्या बघितल्या आम्ही. ही व्याख्या माझ्या अजूनही स्मरणात आहे. स्वामी विवेकानंदांच्या ज्या शिकागो परिषदेचा सरांनी इथे उल्लेख केलाय किंवा ते तिथून फेमस झाले तिथे आणि त्यांनी पुढे रामकृष्ण मिशनला वाहून घेतलं. तर ज्या शिकागो परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेलेले होते तिथे त्यांना एकही मिनिटं बोलायची संधी नव्हती. त्यांचं नावच तिथे रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं. मग तिथे मात्र इतर धर्माचे जे संस्था जे होते प्रतिनिधी होते त्यांना एक तास दिले आणि स्वामी विवेकानंदाचं नावच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नव्हतं. मग तिथे त्यांनी रिक्वेस्ट केली एकमेकांना, सगळ्यांना अशी सांगितलं सांगून कोणी दिलं नव्हतं. पण आपल्या भारतातले भदंत आनंद कौशल्यानंद होते, त्यांना 1 तास मिळत होता भाषण देण्यासाठी. त्यांच्या भाषणाची फक्त 10 मिनिटं स्वामी विवेकानंदांना दिली जाते. किती मिनिटं? 10 मिनिटं. त्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी प्रभावी भाषण केलं आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी प्रसार झाला, त्यांची लौकिक झाला. स्वामी विवेकानंदांचं एक सगळ्यात अजून एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांची मेमरी खूप शार्प होती. मेमरी त्यांची खूप शार्प होती की ते संपूर्ण पान वाचायचे एका सिंगल साईटमध्ये. ते काय वाचायचे? संपूर्ण पान. आपलं एक ओळ वाचावं लागतं, आपल्या लक्षात राहत नाही म्हणून आपण कागद घेऊन येतो इथे. लक्षात राहते का? आता काही मुलांनी कागद आणले, कागदावर ओळी किती होत्या? 4. किती ओळी होत्या? 4. त्या 4 ओळी पण त्यांच्या लक्षात राहत नाही. याचा अर्थ काय? याच्यात जम जास्त आहे, घसा लागतो. ते 4 ओळी लक्षात राहत नाही. 4 ओळी. बाबळीने काय सांगितलं? जिजामातांचा जन्म सिंदखेड राजाला झाला, मृत्यू तिकडे झाला आणि त्या ती मृत्यूची तारीख चुकवून टाकली. 4 ओळी. 4 ओळी जर आपण वाचून म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे ना. त्यातच आपण जिजामातांवरती भाषण देतोय म्हणून त्या लक्षातच राहायला पाहिजे. हे जे भाषण होतात ते कसे झाले पाहिजे? आपले न वाचता झाले पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी. तर स्वामी विवेकानंद सुद्धा युवकांचे प्रेरणास्थान, आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आहे. म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा ताट बसायचे. आज या ठिकाणी खूप छान पेहराव या ठिकाणी केला, त्यांचं मी कौतुक करतो. आपण सगळ्यांनी रायगडाच्या सहलीमध्ये अगदी शिस्तीमध्ये सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं.